पाहिजे, दारू बंदी झालीच पाहिजे, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, पिंपरखेड गावात दारू बंदी झालीच पाहिजे. आपण पाहू शकता काही महिला आहेत आणि त्यांच्या ज्या वस्तीमध्ये संजय नगर मध्ये जे दारू विक्री केली जाते, या दारू विक्रीपासून त्यांना खूप मोठा त्रास होतो. तरी आपण काही महिला आपण त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आम्ही अतिशय गरीब समाजातल्या महिला, सामान्य महिला आहे बचत गटातल्या, आणि दारू पासून आम्हाला खूप काही त्रास आहे. महिलांना दारू पिऊन त्यांचे मिस्टर मारित्यात, मारहाण करीत्यात, बायांपासून पैसे हिसकाळून दारू पाणी प्यायला जातात, ते पैसे अड्ड्यावर जातात. घरात मुला बाळांना शिक्षणासाठी सुद्धा पैसे नाहीत. सरकारकडून राशन वगैरे काय येते? सरकारकडून राशन येते, तेवढंच आमचं घरचं गुजारा होतोय. बाकीच्या खर्चासाठी 200 रुपये रोज काम करून जरी महिलांनी घरात बाजार हाट आणला तरी गडी माणसं ते पैसे घेतात आणि दारू प्यायला जातात. म्हणजे जो रोजचा रोजी रोटीचा जो खर्च आहे, हा त्यांच्या घरातील जो करता व्यक्ती आहे तो दारूच्या अड्ड्यावरती पैसे उडवत असतो. म्हणून घरामध्ये जी परिस्थिती आहे ती आज अत्यंत खालवलेपणा असल्यामुळे. ताई, काय सांगाल तुम्ही? ह्या गावामध्ये दारूबंदी ही झालीच पाहिजे. आम्ही महिला रोज 100-150 रुपये रोजाने कामाला जातो. आम्ही काय, आमच्याकडे धान्य विकत सगळं विकत घेऊन खायला लागत, आणि त्याच्यामध्ये हे असं घरी पैसे नाही. महिलांच्याच जीवावरती घर चालतात, आणि घरातले पुरुष लोक असे दारू पिण्यातच पैसे घालवितात. घरामध्ये भांडण तंटा होती, मुलांच्या शिक्षणावर त्याचा मुलांपासून परिणाम होतोय शिक्षणावर. त्याच्यामुळे ही दारूबंदी झालीच पाहिजे. म्हणजे ह्या दारूमुळे जो मुलांसाठी शिक्षणाला जो खर्च होतो तो कमी पडतो म्हणायचं. हो, मुलांना शाळेत गेले तर सकाळच्या भारी डबा द्यायचं म्हणलं तरी तेल आहे तर मीठ नाही, मीठ असलं तर तेल नाही. पहाटे 4 वाजल्यापासून दारू प्यायला जाऊन बसतात गडी माणसं घरातली. पहाटे 4 वाजल्यापासून तर संध्याकाळी संध्याकाळी 12 वाजेपर्यंत घरी माणसं नसतात. गडी माणसं दारुड्यांचा इतका त्रास आहे की धंदा आमच्या घरात शेजारीच आहे, ते शिव्या गाळ्या करीत शेजारी, दारू पाणी पिऊन तो त्रास आम्हाला होतोय. लहान लहान मुलं आहे, ती मुलं ऐकतात, आणि महिला लहान मुलं घेऊन उन्हात आणाच्या कामाला जातात. काम करून घरी आले का तेच पैसे घेतात मिस्टर त्यांचं आणि दारू प्यायला जातात. दारू धंद्यावाल्यांना तुम्ही काय त्याबद्दल सांगितले? दारू धंद्यावाल्यांना आम्ही सांगितले धंदा बंद करावा, ते ऐकतेच नाही. ते कसं, म्हणजे कसं बोलायचं? ते डायरेक्ट आमच्या ना मारहाण करीतात, शिगारी करीतात, शिवाय देतात. आपण जर सांगायला गेलो त्यांना दारू बंद करा, आमच्या माणसाला देऊ नका, ते आपल्याला शिव्या देतात, मारहाण करीतात. म्हणजे याच्यासाठी दारूबंदी आपल्या आजूबाजूला ती बंद झालीच पाहिजे. हा, 2 दिवसापूर्वीच एक महिला गेली सांगायला, बाबा माझ्या मिस्टरांना दारू नका देऊ, तर तिच्यावर मारहाण केली की असं धराधरी केली, मारहाण केली त्या 2 महिलांना. आम्ही डायरेक्ट उपोषण करू, आंदोलन करू, रस्ता रोक करू, नाही तर जलसमाधी घेऊ. आंदोलन करू किंवा जल समाधी घेऊ, अशी महिलांची प्रतिक्रिया आहे. तरी पाहूया, आपल्याकडे या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, नमस्कार. नमस्कार. आपण इथले सरपंच? उपसरपंच. आज महिला आपल्याकडे निवेदन घेऊन आलेले आहेत, आणि त्यांना ज्या त्यांच्या आजूबाजूला जो दारूचा व्यवसाय आहे त्याच्यापासून त्यांना त्रास होतो, आणि त्या तुमच्याकडे निवेदन घेऊन आलेले आहेत. तर तुम्ही पुढील मार्ग काय काढणार? आज दारूबंदी विरोधात ह्या महिलांनी मोर्चा काढलाय, आणि आज आमची मासिक मीटिंग आहे. तर या दारूबंदी विरोधात त्यांनी आज ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिलं आहे. तर आम्ही त्या महिलांना योग्य ते सहकार्य करू, आणि आज आम्ही दारूबंदीचा ठराव घेऊन पोलीस प्रशासनाला आम्ही तो ठराव पाठवू, आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं. दारूबंदी आम्ही नक्की करू. दारूबंदी ते आपल्याकडे ग्रामपंचायत सदस्य आहेत. बाबा, नमस्कार. आपलं नाव? मेजर बळवंत बोंबे. आता महिला आपल्याकडं दारूबंदीच्या संदर्भामध्ये जे निवेदन घेऊन आलेत, आपण ग्रामपंचायत सदस्य आहात, तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आमचं पुढचं पाऊल, मी आता या महिलांचं सगळं म्हणणं ऐकलं, त्याच्यावर आमच्या उपसरपंचाने जे म्हणणं दिलंय त्याला आम्ही सहमती आहे. म्हणजे नमस्कार, मला असं एक मुद्दा मांडायचा आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला शांततामय सुखी जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे, घटनेने तो बहाल केलेला आहे. परंतु
ज्यांचे अवैध धंदे आहे, ते दारू हातभट्टीचे दारू विकतात ना, त्या दारुड्यांच्या मोठमोठ्या बडबडीचा त्रास, घाणेरड्या शिव्या, दारू पिऊन कुठे पण मुतणे, अशा अनेक प्रकारच्या नाहक त्रासाला नागरिकांना बळी पडलं. म्हणजे नागरिकांना तो त्रास होतो. आणि दारू धंद्यावाले जे आहेत ना, हे आपण जर त्यांना म्हटलं ना, या विषयावर तुम्ही लक्ष टाका, तर ते आम्हाला नागरिकांना दमदाटी करतात. इथं एकदम वातावरण शांत आहे. काही दारू धंदेवाले तर ना, त्यांच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे, काही दारू धंदेवाल्यांवर. म्हणजे एवढे गुंड प्रवृत्तीची लोक आहे. जर त्यांच्या पुढे एखादा नागरिक कोणी गेलं तर लोक भयभीत आहे. ह्या ज्या महिला आल्यात ना, या महिलांनी ते फक्त डिरिंग केलेली, बाकीच्या सगळ्या महिला का बरं येऊ शकत नाही? पिंपरखेडमध्ये 75% महिला आहे, म्हणजे जवळजवळ 50-60% महिला आहे. तर इथलं वातावरण असं आहे. माझं प्रशासनाला विनंती आहे, कलेक्टर साहेब, SP साहेब असन, जे कोणी असन, त्यांनी ह्या गोष्टीचं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि हा जो पिंपरखेडमध्ये जो दारूचा घाणेरडा प्रकार चाललाय तो बंद करावा. आणि ह्या विषारी दारूमुळे जर महिला कोणी पुरुष जर बळी पडला आणि जर त्या पुरुषातून महिलाला जर त्रास होत असेल तर आम्ही जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला याच्यातून सांगायचंय. सर नमस्कार. आपलं नाव? सर्जीराव बोराडे. आता महिला आपल्याकडे दारूबंदीसाठी जे निवेदन घेऊन आलेत ग्रामपंचायतमध्ये, काय वाटतं तुम्हाला? दारूबंदी झाली पाहिजे, महिलांना जो त्रास पहिल्यापासून माझा विरोध आहे. मी माझी पूर्ण पहिल्यापासून मी पोलीस स्टेशनला माझी माहिती देत असतो. लिखी आपण पोलीस स्टेशनला दिलेला आहे. फोनवरती पण साहेबांना मी कायम कळवत असतो. मग तरी पण कारवाई त्या धंद्यांवरती झालेली नाही. मला वाटत नाही योग्य अशी कारवाई होत नाही. कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं कठोर कारवाई व्हायला पाहिजे, पण ती होत नाही. सर काय म्हणता तुम्ही? दारूबंदीवरती जो आता महिलांनी मोर्चा काढलेला आहे, काय सांगाल? त्यांचं योग्य आहे, कारण एवढा त्रास होतो दारूमुळे गावामध्ये, का याच्यावर शासन म्हणजे प्रशासन नाही. प्रशासन ठोक कारवाई करत नाही. बाबा नमस्कार. आपलं बरोबर आहे. आता सर्वसामान्य माणूस हेच करणार ना, त्याच्या हातात तेच करणार. खरं प्रशासनाचं हे काम आहे. वर गृहमंत्र्यांनी जर निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने जर आदेश खाली दिले आणि त्याची जर अंमलबजावणी केली तर त्याला त्याच्यावर नियंत्रण होईल. परंतु इकडं सगळीकडेच ते शासनाचंच बोट चेपे धोरण असल्यामुळं ही खाली हे असंच चालत राहणार. जसं माझं लग्न झालंय तसं माझा नवरा खूप मला मारतो. मी गळ्यातलं ठेवलं होतं एक डब्यात लपून, ते सुधील काढून नेलं, ते सुधील ओपून टाकलं, त्याचे पैसे उडवले. माझा मुलगा आजारी होता, मला काही दवाखान्यात नेता नाही आला. माझ्या मुलगाला माझ्या भावांनी ऍडमिट केलं, तो मुलगा चांगला झाला. मी कामाला जायला लागले. 200 रुपयाची बाजरी घेऊन मी घरात ठेवली होती पावसाळ्यासाठी खायला. ती बाजरी सुधील संध्याकाळची येऊन नेली. मी कामाला असताना ती नेऊन वपली, दारू पाणी पेले. मला बोलले जेवायला दे. मी जेवायला नसताना, जेवायला घरात नसताना मी बोलले खायला नाही काही घरात. त्यांनी खूप मला मारलं. म्हणून मला ही दारूबंदी करण्याची ही परिस्थिती आणली. म्हणून मला ही दारूबंद करायची, म्हणून तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झाला. सहभागी झाले मी. काही काय महिलांना होणारा मानसिक त्रास हा थोडासा टाळला गेला पाहिजे. आणि ह्या सगळ्याच महिला नवमेध ग्रामसंघ पिंपरखेड, आम्ही ह्या बचत गटातल्या महिला आहे. आमचा मी लिपिका म्हणून मी कार्यरत आहे तिथं. आणि दारूबंदी पिंपरखेडमध्ये झालीच पाहिजे. आणि ह्या सगळ्या महिला एकजुटीने सगळ्या काम करणाऱ्या आहे. सगळ्या शेती कामामध्ये छोटी छोटी लहान मुले तुम्ही बघतायच इथं कडवं घेऊन ते एका झाडाखाली किंवा काय काम करतात. किती 250-200 रुपये रोज आहे. ह्या महिलांना दारूबंदी मोठ्या याच्याने हेतून दारूबंदी झालीच पाहिजे. ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना सगळ्यांना माझी विनंती आहे का महिलांचं थोडं तुम्ही काळजी हे करा, थोडासा विचार करा. आणि दारूबंदी झालीच पाहिजे. दारूबंदी झालीच पाहिजे. दारूबंदी झालीच पाहिजे. महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. दारूबंदी झालीच पाहिजे. महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. करू, जल समाधी घेऊ, पण ही दारूबंदी झालीच पाहिजे. आम्ही उपोषण करू किंवा जल समाधी घेऊ आणि ही दारूबंदी झालीच पाहिजे, असा महिलांचा आक्रोश आहे. कॅमेरा पर्सन विजय कानसकर, संतोष पिंपरखेड.